शोनं त्याला महाराष्ट्रभर पसरवला, तो जिंकलाही आणि त्या बिग बॉस आजाराने ग्रसित आहे आणि त्याची परिस्थिती नमस्कार मित्रांनो, मी विकास तांबे स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, सध्या बिग बॉस मराठी हा शो आपल्या कलर्स मराठीवर चालू आहे. तर मित्रांनो, मी काय एवढा पहिला बिग बॉस शो पाहत नव्हतो, पण गेल्या वर्षी आपल्या सूरज चव्हाणमुळं तो बिग बॉस शो मी पाहायचो. तर मित्रांनो, बिग बॉसचं मला त्या शोचं एक विशेष वाटतं की एक गरीब घरचा मुलगा सूरज चव्हाण त्या बिग बॉस शोनं त्याला महाराष्ट्रभर पसरवला, तो जिंकलाही आणि त्या बिग बॉस शोमुळं सूरज चव्हाण हा खूप मोठा झाला, खूप मोठा स्टार झाला. तर मित्रांनो, सध्या ह्या सीझनमध्येही प्रभू शेळके म्हणून एक मुलगा आहे, लहान गुडघाभरच मुलगा आहे आणि तो त्या बिग बॉस शोमध्ये सध्या आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला एकच करायचं आहे, आपलं त्या शोचं काही घेणं देणं नाही आहे, पण एक खऱ्या अर्थानं गरीब घरचा मुलगा तो प्रभू शेळके, तर त्याला खऱ्या अर्थानं आपल्याला जिंकवायचं आहे ह्या वर्षी. तर मी का असं म्हणतोय, मला काय त्या कोणत्याही कंटेस्टंटचं काही देणं घेणं नाही आहे. फक्त मला एकच सांगायचं आहे की एका गरीब घरच्या मुलाला आपल्याला मोठं करायचं आहे. तर मित्रांनो, तुमची जबाबदारी, जसं सूरज चव्हाणला तुम्ही मागल्या वर्षी मोठं केलं, तसंच या वर्षी त्या प्रभू शेळकेला. आणि त्या प्रभू शेळकेविषयी थोडी माहिती सांगतो मित्रांनो. प्रभू शेळके हा मुलगा फेसबुक इंस्टाग्रामच्या माध्यमातून ॲक्टिव्ह असतो. तो एका दुर्धर आजाराने ग्रसित आहे आणि त्याची परिस्थिती हालाकीची आहे, काही एवढा मोठा नाही. आता बाकीचे कंटेस्टंट जे असतील ते मोठ्या घरचे आहेत किंवा त्यांचा काही असा प्रॉब्लेम नाही, आर्थिक प्रॉब्लेम नाही आहे. तर मित्रांनो, आपण जसं सूरज चव्हाणला सपोर्ट केला, तसंच या प्रभू शेळकेलाही सपोर्ट आपण केला पाहिजे. तर मित्रांनो, खऱ्या अर्थानं बरं का, कारण जे गरीब घरची मुलं आहेत, अशांमध्ये खूप मोठं टॅलेंट असतं गरीब घरच्या मुलांमध्ये. तर ह्या प्रभू शेळकेला आपल्याला खऱ्या अर्थानं बिग बॉसचा ह्या वर्षीचा विनर करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय याबद्दल कमेंटमध्ये जरूर सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब, शेअर आणि लाईक करा. धन्यवाद.